वर्ग 4 संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहेत। आमचे पदाधिकारी देशमुख साहेब आहेत, लांडगे मामा जे जिल्ह्याचे पदाधिकारी सुट्टी असल्यामुळे बाहेर गेले। तर या माध्यमातून ज्यांनी आम्हाला जसं सुचवलं की ज्यांनी आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी जे त्याग केलाय, आज त्यांच्यावर अशी वेळ आली या शासनाने। तर माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही पत्र दिलं, सेक्रेटरीला भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की गणपती होऊन द्या, आम्ही बैठक देतोय। जशी मीटिंग लागेल आपले जे पदाधिकारी तर मी देशमुख साहेबांच्या माध्यमातून तिथे बोलून घेईल मंत्रालयामध्येच। आणि निश्चित आम्ही राज्यामध्ये 3.5 लाख कर्मचारी आहे। आमचं म्हणणं की आज राज्याचे मुख्यमंत्री उद्या आपल्याकडे येणार आहे, परंतु एक विनंती अशी राहील आपल्या माध्यमातून की त्यांनी खास करून कशासाठी येतात हे डोळ्यासमोर ठेवून जे काढलेला GR ताबडतोब कॅन्सल करावं, नाही तर भविष्यात त्यांचं जे आंदोलन होईल त्या आंदोलनामध्ये ते एकटे राहणार नाही। 3.5 लाख कर्मचारी आम्ही त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांच्याबरोबर राहू आणि प्रत्येक आंदोलनामध्ये आमचं कुटुंब म्हणून आम्ही त्याला साथ देऊ इतकं मी आश्वासन देतो। आणि तोपर्यंत जे आंदोलन आहे माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही सांगू इच्छितो की आपण जे उद्या कशासाठी येतात हे डोळ्यासमोर ठेवावं, काढलेला GR हे ताबडतोब कॅन्सल करावं। आणि जेव्हा गणपती झाल्यानंतर जेव्हा मीटिंग लागेल मंत्रालयामध्ये आपल्या संघटनेचे पदाधिकारी समोर आम्ही चर्चा करू। आणि याच्यावर काही झालं नाही, हे जे आंदोलन करतील त्या आंदोलनामध्ये हे एकटे राहणार नाही। राज्याचे जे चतुर्थ कर्मचारी 3.5 लाख कर्मचारी मंत्रालयात सगळे आम्ही यांच्याबरोबर राहून आंदोलन करू हे निश्चित इतकं आश्वासन देतो। आणि याबरोबर इतके 2 शब्द संपवतो। आता ह्याच्या ताई उपोषणाला बसले आहेत, हे 5,000 लोकांना काढून टाकलेले सगळे दुर्दैव आहे। या लोकांना 8 दिवसाच्या आत कामावर नेमावं आहे ते त्यांची बाकी ठेवावी आणि उर्वरित जे 3,000 लोक आहेत अजून लावायचे त्यांनाही नोकरीची संधी निर्माण करून प्राधान्यपूर्वक त्याने घ्यावं, एवढी त्याच्यामागची मूळ भूमिका आहे। आमरण उपोषण करत आहात, काय भूमिका आहे? 3 दिवसापासून चालू आहे हे उपोषण याच्याच करता आहे की त्यांनी 1991च्या GR नुसार जो कालबाह्य ठरवला तो कालबाह्य ठरवता येत नाही। तो जर कालबाह्य ठरवला तर यांना स्वातंत्र्य मान्य नाही आहे का? मग स्वातंत्र्य होऊन जे स्वातंत्र्य होऊन तोही कालबाह्य ठरवायला पाहिजे ना। मग पुन्हा गुलामगिरी करा, तसं मान्य होईल का सरकारला? तर तो कालबाह्य न ठरवता आहे तसाच ठेवायचा। आणि 28 ऑगस्टला जो GR काढलेला आहे, आज जवळजवळ 5,000 मुलं मुली कामावरून कमी झाले, काही तर 28-68 दिवसाचे राहिलेले रिटायर व्हायला, त्यांनाही घरी बसवलं। तर असं न करता सरकारने नीट डोकं ठिकाणावर ठेवून हा निर्णय जो 28 ऑगस्टचा घेतलेला आहे तो रद्द करावा। माझ्या सगळ्या भावा बहिणींना न्याय द्यावा हीच माझी विनंती आहे। आणि प्लस जे काही आता उर्वरित स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्ले आहेत की ज्यांचं नामनिर्देशित पत्र आता रिटायर व्हायला आलेले, ते सुद्धा कोणाचे 6 महिने बाकी आहेत, कोणाचे 14 महिने, कोणाचे 12 महिने, असे काही आहेत अंतर, त्यांनी काहीतरी शासकीय सेवेमध्ये घ्यावं अशी विनंती करतो। आणि 2014 पासून ते नामनिर्देशित पत्र रद्द केलेलं आहे ते सुद्धा शासनाने नातूला चालू करावं, कारण की नातू आज सरकारी नोकरीला लागण्यासारखं आहे। तर त्याच्यासाठी ते पुन्हा ते रद्द झालेलं 2014चं जे आहे नामनिर्देशित पत्र ते पुन्हा चालू करावं एवढीच विनंती आहे। आणि जोपर्यंत हे सगळ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही। अगदी शेवटच्या घडीला आली तरी नाही सोडणार। पुढचं पाऊल हेच, मी उपोषण सोडणार नाहीये। बाकीचे माझे आंदोलन करते जे करतील ते, सरकारने आहे हे सगळं मान्य आहे म्हणून आणि रद्द करतोय, बाकीच्यांना नोकरीवर दिलं तेव्हा तुम्ही उपोषण हो हे बघ, त्यांनी इथं भेटायला यावं अशी इच्छा नाही। आम्ही समजू शकतो की त्यांची गडबड असेल। आज तुमचं उपोषणाचा कितवा दिवस? 3रा दिवस आहे। मी पाणीचा थेंब सुद्धा नाही घेतलेला आहे दादा, अजून आंघोळ नाहीये, फक्त दात घसणं चालू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.